10 वर्षात प्रचंड प्रमाणात सर्वांकषदृष्ट्या विस्कळीत झालेल्या आपल्या देशाची अवस्था अवलोकन करता लोकशाही आणि सहिष्णुता टिकवण्याचं प्रचंड मोठं आव्हान आज भारतीयांसमोर उभं ठाकलेलं आहे। लोकशाही वाचवणं हे आपलं कर्तव्य समजून प्रत्येक भारतीयांनी जागृत होण्याचे आणि प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन विचारवंत साहित्यिक अभ्यासक संजय सोनवणे यांनी यंग व्हॉइसशी बोलताना केलं आहे। अनेकांमध्ये एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या जयसिंगपूर स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज आणि अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत आज पहिल्या दिवशी त्यांचे लोकशाही आणि भविष्यातील आव्हान या विषयावर संबोधन सुरू होण्यापूर्वी संजय सोनवणे यांच्याविषयी संवाद साधला। यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू, विचारवंत प्राध्यापक डॉ. गौतमीपुत्र कांबळे उपस्थित होते। आजच्या मिताला लोकशाही शिल्लक राहिली नसल्याचं दिसत असून या देशात धार्मिक आणि जातीय संघर्ष घडवण्याचा प्रयत्न करून विषमतावादी संस्कृती लादण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती संजय सोनवणे यांनी व्यक्त केली। देशातील आदिवासी, अल्पसंख्याक, सर्व बहुजनांची संस्कृती इतिहासातून नष्ट करण्याचा प्रयत्न करून एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आता भडकणार आहे, याची दक्षता भारतीयांनी घ्यावी आणि सावधान व्हावं, असंही सूचक वक्तव्य सोनवणे यांनी केलं आहे। डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमध्ये पहिलेच पुष्प गुंतवण्यासाठी माझी जी निवड करण्यात आली त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे। कारण डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे एक जयसिंगपूरचंच नव्हे, या संपूर्ण परिसराचं आसमंताचं एक वैभव होतं, चतुरस्र व्यक्तिमत्व होतं ते। आणि जोपर्यंत जयसिंगपूरची ज्ञानबुद्धी, विवेकबुद्धी आणि जिज्ञासा जागृत आहे तोपर्यंत ही व्याख्यानमाला चिरंतन काल चालू राहील अशी मला खात्री आहे। आता लोकशाही आणि भविष्यातली आव्हाने असा विषय मला कुंभार सरांनी, अक्कोळे सरांनी दिला आहे। आपल्याला सर्वसाधारणपणे वाटतं की सध्या भारतातला जो प्रश्न आहे तो एक राजकीय संघर्ष आहे, परंतु तो राजकीय संघर्षापेक्षाही सर्वात महत्त्वाचा म्हणजे सांस्कृतिक संघर्ष आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। राजकारण आधी होत होती, पक्ष होते, निवडणुका लढवत होते, कुणी खात होते, पीत होते, गले लठ्ठ होत होते, काही मागे फेकले जात होते, पण त्या राजकारणाचा भाग म्हणून आपण त्याकडे पाहत होतो। परंतु राष्ट्रसंघामुळे, त्याच्या स्थापनेपासून आणि नंतर BJPमुळं हळूहळू या सगळ्या भारतीय संघर्षाचं जे पुरातन स्वरूप जे होतं की वैदिक आणि वैदिकेतर किंवा वैदिक विरुद्ध हिंदू किंवा वैदिक विरुद्ध सगळेच भारतातले हे जे स्वरूप होतं त्याची गती वाढायचं प्रमाण जे आहे ते क्रमशः वाढत गेलं। बाबरी मशिदीचं पतन करून त्याच्यावर एक कळस चढवला गेला आणि एक दुसरा कळस परवा दिवशीच अयोध्येत चढवला जाणार आहे राम मंदिराच्या स्थापनेच्या रूपाने। वैदिक संस्कृतीचं किंवा वैदिक धर्माचे आम्ही वाहक आहोत आणि ती संस्कृती भारतावर पुन्हा पुन्हा लागणार आहोत, हे RSSने कधीच लपवलेलं नव्हतं। आम्ही समजून घेण्यात चुकलो एवढी वर्ष, त्याच्यामुळे आज आपल्याला जे देशातली जी सांस्कृतिक स्थिती दिसते किंवा धार्मिक स्थिती जी दिसते किंवा जी एक विभेदाची स्थिती दिसते किंवा जी एक परस्पर शत्रुत्वाची जी स्थिती, विखाराची स्थिती जी आलेली आहे, त्याचं कारण असं आहे की आपण त्यांचा मुख्य जो उद्देश होता तो त्यांनी जाहीर केलेला असूनही त्याच्याकडे नीट डोळे उघडून पाहिलं नाही। असं कुठं होतं काय, यायचं होणार नाही वगैरे वगैरे असे आपण खोट्या स्वप्नांमध्ये मजबूर राहिलो। आता बघा, राम भारताला नवीन नाही, रामायणही नवीन नाहीत। आताच भालचंद्र नेमाडे म्हणाले रामायण किती आहेत, 300 रामायण आहेत, 300 रामायण। तर डॉक्टर रामानुजन नावाचे एक थोर अभ्यासक आहेत, त्यांनी PhDसाठी एक प्रबंध लिहिला होता 300 रामायणस नावाचा। तो प्रबंध दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमासाठी लावण्यात आला होता। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालून ते रामायण मागे घ्यायला लावलं
तो प्रबंध मागे घ्यायला लावला. आणि ज्ञान परंपरा ही फक्त वैदिक निष्ठच कशी राहील, त्याच्यामध्ये विविध विचारधारा आहेत, विचारप्रवाह आहेत, मतप्रवाह आहेत, त्यांना स्थानच कसं राहणार नाही याची चुणूक त्यांनी त्या दिवशी दिली होती. परंतु आम्ही त्याचा मतितार्थ समजावून घेतला नाही. हे जे सांस्कृतिक आक्रमण आहे हे कसं कसं येत गेलं हे खरं तर हा सारा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु आपण त्याच्याकडे डोळे उघडून बघण्यात अपयशी ठरलो. आणि आज जी आव्हानं उभं राहिलेली आहे, आज जे लोकशाहीवर वीज कोसळलेली आहे, लोकशाही नष्ट होण्याच्या बेतात आलेली आहे, त्याची कारणं आमच्या स्वतःच्या या दुर्लक्षाकडे आहेत. ही आम्ही दुर्लक्ष जर केलं नसतं, वेळीच जर पावलं उचलली असती, विचार केला असता आणि यांना रोखलं गेलं असतं तर भारतामध्ये आज ही दुर्दैवी स्थिती आली नसती. दीनदयाळ उपाध्याय असतील किंवा गोळवळकर गुरुजी असतील, त्यांचं जे पुस्तक आहे विचारधन आणि उपाध्यायांचं एकात्म मानव, हे नुसतं वाचून जरी पाहिलं असतं तरी यांच्या विखारी महत्त्वाकांक्षा काय स्वरूपाच्या आहेत, कोणत्या स्वरूपाच्या ते आपल्या लक्षात आलं असतं. दीनदयाळ उपाध्याय हे RSSचे तत्त्वज्ञ म्हणूयात आपण त्यांना. आणि त्या तत्त्वज्ञानावर RSS त्यांचा मग संघप्रमुख कुणी असो, पंतप्रधान देशाचा कुणी असो, त्यांना काही फरक पडत नाही. कारण ती असंख्य पावलं असणारं एक अशी एक गोगलगाय आहे की ती सर्वव्यापी आहे. त्याला असं एक तोंड एक चेहरा नाही, ऑक्टोपससारखं स्वरूप आहे. आणि दीनदयाळ उपाध्याय जे केवळ 2 जरी विचार त्यातले जे एकात्म मानव दिले आहे ते जर आपण पाहिलं असताना परवा जे होणार आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की परवा दिवशी सुट्टी डिक्लेअर केलेली आहे ना, केंद्र सरकारने केली आहे, राज्य सरकारांनी केलेली आहे. आता आपल्या भारताच्या संविधानानुसार, आपल्या लोकशाहीनुसार, आपल्या घटनात्मक तरतुदीनुसार धार्मिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची अशी कोणती तरतूद आहे? म्हणजे हे सरकार सरळ सरळ घटना धाब्यावर ठेवते. मुळे हिंसा तर प्रचंड झालेली आहे, हिंसा प्रचंड झाली, संघर्ष प्रचंड झाला, रेल्वे स्टेशन जाळले गेल्या, बसेस पेटवल्या गेल्या, रेल्वे पेटवले गेलेले आहे, प्रचंड हिंसाही झालेली आहे. हा पहिला ज्याला आपण फूट म्हणतो, राष्ट्रीय फूट, ही रामामुळे झालेली पहिली फूट ही. आणि ती पैदा करणारं कोण होतं? हे RSS होते, राष्ट्रसंघ होता, हे आपण विसरता कामा नये. त्यानंतर दुसरी फूट, राष्ट्रीय फूटच म्हणायला पाहिजे त्याला, ती पडली बाबरी मशीदीच्या निमित्ताने. हे रामाचं जन्मस्थान आहे असं सांगून ती वातावरण पेटवलं देशभर आणि देशभरात दंगे झाले, हिंदू मुसलमानांमध्ये विस्तृत जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, द्वेष निर्माण झाला, विखार निर्माण झाला आणि एक विपरीत स्थिती देशामध्ये निर्माण झाली. त्यानंतर तिसरी फुटी आता मोदी साहेबांमुळे पडते आहे. म्हणजे आता विचार करा, राम हा जणू काही एक राष्ट्रीय दैवत आहे. जसा ख्रिश्चनांचा एकमेव येशू असतो, मुस्लिमांचा एकमेव अल्लाह असतो, तसा राम आता हिंदूंचा एकमेव परमेश्वर आहे, अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. परंतु त्यांच्या एक लक्षात येत नाही की महाराष्ट्र आहे, इथे दत्त संप्रदायाचा माणूस वारकरी संप्रदायाकडे चांगल्या दृष्टीने बघणार नाही, तो दत्तालाच श्रेष्ठ दैवत मानत राहणार. विठ्ठलाला मानणारा वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला श्रेष्ठ दैवत मानत राहणार. इथे राम कुठे बसतो? कारण राम हे महाराष्ट्राचं दैवत आहे का? ते महाराष्ट्राची जन्मभूमी आहे का, कर्मभूमी आहे का? तर नाही. म्हणजे उत्तरेचं वर्चस्व लादण्यासाठी संघाने अविरत प्रयत्न केलेला आहे. आणि परवा दिवशी होणारा कार्यक्रम त्या सांस्कृतिक दहशतवाद, वर्चस्ववाद लादण्याचं कार्यक्रमाचा एक कळस बिंदू आहे. याकडे आपण त्या दृष्टीने पाहिला पाहिजे. इथे हा प्रश्न राम खरा कोण होता, त्याचा जन्म नेमका कुठे झाला, हा प्रश्न
अत्यंत दुय्यम आहे. या प्रश्नाचं त्यांना काही घेणं देणं नाही. नाहीतर मंदिर अपूर्ण असताना त्याचं उद्घाटन करण्याची घाई त्यांनी केलीच नसती. त्यांनी मंदिर पूर्ण होऊ दिलं असतं, मग प्राणप्रतिष्ठा केली असती. ज्या पद्धतीने रामावरनं हे वातावरण निर्माण केलं जात आहे आणि परवा दिवशी म्हणजे प्रतिष्ठापना दृष्टीने सुट्टी दिली जाते, जे अघटनात्मक कृत्य होतं. म्हणजे हा घटनाद्रोह आहे, घटनेचा भंग आहे. हे अघटनात्मक कृत्य केलं म्हणून खरं तर हे सरकारच बरखास्त करायला पाहिजे, कारण भारतीय सरकार हे सेक्युलर आहे. भारतीय सरकार, भारतीय घटना ही सेक्युलर आहे, इहवादी आहे. ही उच्च रवाने प्रास्ताविकातच सांगितलेलं आहे. असं असताना एका धार्मिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणे हे अत्यंत चुकीचा, लोकशाहीला अत्यंत घातक, किंबहुना लोकशाहीच्या शवपेटीवर एक ठोकलेला खेळ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. केवळ आहे सुट्टी तर मग चांगलं आहे की आपण खेळू जाऊ किंवा फिरून येऊ कुठेतरी, नाही तर नाचतायत लोक त्यांच्याबरोबर नाचू असं म्हणून चालणार नाही. उलटं या नाचणाऱ्या लोकांच्या कानफडा वाजवून सांगावं लागेल की अरे बाबांनो, ही तुझं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्याचा हा नाश आहे, हे तुझं भवितव्य संपवण्याच्या दिशेने होणारी वाटचाल आहे. ही तू नाचून आपल्या मृत्यूचा शोक करू नकोस. हे तुझं नाचणं म्हणजे तुझ्या मृत्यूवरचं नाचणं आहे, ते तुझं नाचणं शोभत नाही. त्यामुळे हे जे चाललेलं आहे हे घटनाच धर्माधिष्ठित बनवायची दीनदयाळ उपाध्यायांनी जे सांगितलेलं होतं त्यानुसार चाललेली ही वाटचाल आहे, यात काही शंका नाही. त्यानंतर अजून काही उदाहरणं देतो. हे सरकार ज्यावेळेस मोदी सरकार आलं, यांचा हेतू विकास वगैरे काही नाही, हे तर आता स्पष्टच झालेलं आहे. पण ते स्पष्ट तेव्हाही होतं, कारण विकासाच्या गोष्टी हे फक्त बोलत होते, कारण त्या मानाने काहीच नव्हतं, काहीच करत नव्हतं. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये मोदी नाही बोलले, त्यांचे ठेवलेले काय म्हणतो आपण त्याला माउथपीस श्रुती इराणी यांनी विधान केलं की आता भारतीय अभ्यासक्रमात वैदिक गणित, वैदिक सायन्स, वैदिक तत्वज्ञान हे सगळे अभ्यासक्रमात आणले जातील असं श्रुती इराणीने घोषित केलंच केलं. संस्कृत भाषा ही कंपल्सरी केली जाईल असं सुद्धा विधान त्यांनी केलं. सरकार नवीन होतं, त्या घोषणेकडे काही कोणी फारसं गांभीर्याने लक्ष दिलं नाही. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अभ्यासक्रमांमध्ये काय काय बदलले लागले. इंजिनिअरिंग असेल, IITचे अभ्यासक्रम असतील आणि शालेय स्तरावर अनेक राज्यांमध्ये BJPने जो काही बदल घडायला सुरुवात केलेली आहे त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर सुषमा स्वराज उगवले दोघेच 2-3 महिन्यामध्ये. त्या म्हणाल्या की भगवद्गीता हा आम्ही राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करू इच्छितो. त्याला विरोध झाला, परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. कारण राष्ट्रीय ग्रंथ ही जी संकल्पना आहे ही मुळात कुठेही नाही आहे. धर्मांची ग्रंथ असतात त्यासुद्धा, परंतु राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भगवद्गीता नेमणं याचा अर्थ त्यांना वैदिक धर्माची अधिसत्ता पुन्हा स्थापन करायची आहे हे त्यातनं सिद्ध होतं. त्यानंतर सायन्स काँग्रेस झाली, पुणे युनिव्हर्सिटीतली इतिहास काँग्रेस तर शेवटी लोकांनीच वैतागून त्यामुळे ती झाली नाही. कारण इतिहास बदलायचा आहे, पूर्ण शास्त्र बदलायचं आहे, सगळं काही. आमच्या एक तरी जैन पाहिजे, एक तरी बौद्ध पाहिजे, एक तरी ख्रिश्चन पाहिजे, एक तरी आदिवासी पाहिजे, एकही नाही. म्हणजे उत्तर प्रदेशातला एखादा आदिवासी घेतला असता तरी चाललं असतं, पण ते सुद्धा केलेलं नाही. म्हणजे दक्षिणेतल्या लोकांना वाटतं उत्तरेचं वर्चस्व आमच्यावर बसवलं जाते, ते वर्चस्व आता तर डायरेक्टली बसवलं जाणार आहे हे या समितीवरनं सिद्ध होत नाही का. याचं कारण असं आहे
प्रल्हाद पटेलने ही घोषणा केलेली आहे 2024 सालानंतर हा 12,000 वर्षाचा इतिहास आम्ही अभ्यासक्रमामध्ये आणणार आहोत. मग हा असा जर इतिहास असेल आणि तुझा अभ्यासक्रमात येणार असेल तर आपल्या ज्या पुढच्या पिढ्याला आपल्याला चिंता वाटली पाहिजे, आपल्याला भीती वाटली पाहिजे, धास्ती वाटली पाहिजे की आपल्या पुढच्या पिढ्या कोणत्या प्रकारचा इतिहास शिकणार आहेत. ज्यात मुस्लिमांचा तर त्यांनी खिसगंती धरलेलं नाही, त्याच्यामध्ये अजिबात धरलेलं नाही. खरं तर भारतातली पहिली मशीद जी आहे ही इस्लाम धर्म स्थापन झाल्या पहिली मशीद भारतात बनलेली आहे, केरळमध्ये. हा इतिहास आहे. म्हणजे जो चर्चसुद्धा भारतामध्ये पहिली चर्च बनली ती भारतामध्ये त्यावेळेस बनलेली आहे. म्हणजे धर्मांचं इतिहास हा काल परवाचा नाही आहे, ते एवढा जुना नाही आहे, इतका अर्वाचीन नाही आहे, तो प्राचीन इतिहास आहे. ह्या प्राचीन इतिहासाचं तुम्ही इतिहासातनं स्थानच उडवून टाकणार, मग मुलं काय शिकणार आहेत, कोणत्या प्रकारचा इतिहास शिकणार आहे, कोणत्या प्रकारचा सायन्स शिकणार आहे. हे सायन्स शिकणार का की ते तुम्ही तो ॲटम बॉम्ब आहे ना, ते काय हा शोध काय त्या रुदरफर्ड किंवा यांनी लावलेला नाही आहे, ते आपल्या वेदातल्या महान ऋषींनीच लावून ठेवलेला होता आणि तेच फक्त हे करत राहणार आहेत का, हे शिकणार आहे का. किंवा जगाचा इतिहास शिकताना फक्त वैदिक आर्यांचाच इतिहास शिकणार आहोत का. आपल्या बाकी कोणाला इतिहासच नाही, बहुजनांना इतिहास नाही, जैनांना इतिहास नाही, बौद्धांना इतिहास नाही. जी समन संस्कृती भारतीय संस्कृतीला एक उदात्त मानवतावादी स्वरूपात घेऊन गेली होती, जी सर्वांना समान मानणारी समन संस्कृती, जिला संस्कृतमध्ये चुकून श्रमण म्हटलं जातं, चुकीचा अनुवाद आहे संस्कृत अनुवाद. या संस्कृतीने भारताला प्रगल्भ तत्वज्ञान दिलं. तुम्ही त्याचा अभ्यास करणार नाही आहात, पुढच्या पिढीला कळू देणार नाही आहात. आणि हा अभ्यासक्रम लहानपणापासून ते अगदी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD होईपर्यंत जर डोक्यात ठसवला जाणार असेल तर जागतिक विद्वत्तेशी स्पर्धा करणारे विद्वान आमच्या देशातून निर्माण होणार आहेत का. होऊ शकणार नाही. एकारलेपणाचं अभ्यासक्रमात ज्यावेळेस कोणताही विषय येतो, कोणताही असो होतो, एकारलापर्यंत जर येत गेलं तर तुम्ही जागतिक बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही. आणि हे म्हणतात आम्हाला जागतिक महासत्ता व्हायचे, कमाल आहे. तुम्ही कशी जागतिक महासत्ता होणार. आजच असर संस्थेचा अहवाल आहे, आजच आपली स्थिती इतकी बेकार आहे की 12वीच्या मुलांना धड वाचता येत नाही, गणितं करता येत नाही. अशी आज आपली शिक्षणातली बिकट अवस्था असताना आपण 3ऱ्या क्रमांकाची सत्ता बनणार आहोत, ही खोटी स्वप्न दाखवून आणि खोटी स्वप्नांच्या वल्गना करून आणि लोकांना एका खोट्या भुलीखाली ठेवणं हे कितपत योग्य आहे. तर ते योग्य नाही. पुन्हा आपण रामावर येऊ. आता राम उत्तरेतला दक्षिण लोकांना ते हे नाही, काय होतं त्याला कौतुक नाही फारसं राहिलेलं. आता पूर्वी होतं, कारण कंब रामायण वगैरे दक्षिणेतही रामायण आहेत ना, कंब रामायण आहे, अत्यंत चांगलं रामायण आहे. अर्थात त्यातलाही राम अजून खूप वेगळा आहे, त्याची कथा बऱ्यापैकी वेगळी आहे, परंतु आहे भरपूर रामायण, 300 रामायण आहे जवळपास. परंतु यांना एकच रामायण पुढे न्यायचं आहे, एकच राम पुढे न्यायचा आहे. आणि हे त्यासाठी ही 22 तारखेचा कार्यक्रम. त्याला शंकराचार्य नाही म्हटले, जाणार नाही. आता त्याची गंमत खरी काय आहे हे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की आदी शंकराचार्य जे बौद्ध आणि जैनांशी खूप संघर्ष केला त्यांनी, आणि वैदिक धर्मधारा आणि जी बहुजनीय किंवा हिंदू धर्मधारा आहे याच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ते धर्मांतरित जे वैदिक होते त्यांच्यासाठी त्यांनी पंचायतन पूजा आणली. पंचायतन पूजा कोण देव आहे त्याच्यामध्ये 5 देवता आहे. शिव आहे, विष्णू आहे, पार्वती आहे, गणपती आहे आणि सूर्य आहे. या 5 देवता आहेत. शंकराचार्यांना या 5 देवतांच्या बाहेर 6वी देवता मान्यच नाही आहे.
मग राम तर त्यात नाही आहे का? या 5 दिवसात राम नाही. मग त्या 5 दिवसात राम नाही तर मग रामाच्या उद्घाटनाला आम्ही जाऊ कशाला, प्राणप्रतिष्ठेला? हा त्याचा प्रश्न. कारण रामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही असं शंकराचार्यांचं पंचायतन पूजेच्या बंधनामुळं त्यांच्यावर एक अडचण आहे त्यांची. ही राजकीय अडचण किंवा धार्मिक अडचण ती अजून एवढी पुढे आलेली नाही. पण एका शंकराचार्य निश्चलाचंद सरस्वती यांनी जाहीरपणे हे बोलून दाखवलं की आम्हाला राम दैवत म्हणून मान्यच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्याचा संबंध येत नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलेलंच आहे. त्याचे व्हिडिओसुद्धा भरपूर व्हायरल झाला. बाकी शंकराचार्य ते बोलायला सुरुवात करते पण ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर. ही एक अडचण. राम वेदात नाही आहे. वेदांमध्ये रामाचा नाव येत नाही. उपनिषदांमध्ये रामाचं नाव येत नाही. टिकून राहिला. परंतु एकच संस्कृती ज्यावेळेस इतर संस्कृतींना नामोहरम करत जाते, संपत जाते, त्यांचं अस्तित्व निरंकुश करत जाते, त्यावेळेस मात्र आपल्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण होतात. आता जैनांना एक गोष्ट कळत नाही. आताच सम्यक शिखरबद्दल वाद निर्माण केला गेला. गिरनारबद्दल आता वाद चालूच आहे. हा वाद का निर्माण होतोय? खरं तर बीजेपीचे सर्वात जास्त समर्थक जैन आहेत. असं असूनही जैनांच्या शेपटावर पाय का देत आहेत? जैनांना संपवायचा का प्रयत्न करतायत? कारण त्यांना हे धर्म स्वतंत्र मान्यच नाही आहेत. कारण राष्ट्रीय संघाचं नेहमीचंच हे म्हणणं राहिलेलं आहे की आम्ही त्यांना वेगळा धर्म मानत नाही. ज्यावेळेस जैनांचं अल्पसंख्याक धर्माचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस मी त्यात होतो. त्यावेळेस हे चालू होता. मला एक जण वाटलं म्हणतो तू तर जैन नाही म्हणे, तू कशाला याच्यामध्ये पडतो? म्हणजे त्याचा प्रश्न मी जैन आहे की नाही याचा नाही आहे ना. हा प्रश्न असा आहे की इथे अल्पसंख्याक समुदायाला तुम्ही एक सुरक्षितता, एक सामाजिक असेल, राजकीय असेल, ही देणार आहात की नाही? ती जर तुम्ही देणार नसाल तर तुमच्या विरुद्ध उभा राहणं भाग येते. जैन असण्याचा नसण्याचा प्रश्न येतो कुठं? तो प्रश्न येत नाही. परंतु हे विष इतक्या झपाट्याने पसरवत नाहीत प्रत्येकाच्या मनात. आणि व्हॉट्सॲपवर तर आजकाल इतके अनेक मित्र एखादा मेसेज पाठवतात म्हणतात तुला काय वाटतं? ते एवढे मेसेज असतात की ते जर बघायचं जर ठरवलं तर मी दुसरं काहीच करू शकणार नाही. फक्त ते मेसेज बघणं आणि त्याला उत्तर पाठवणं. म्हणजे आपल्याला प्रतिक्रियावादी बनवून टाकले, लक्षात घ्या. आणि मी सर्वांना सांगेन की प्रतिक्रियावादी नका बनवू. आता प्रतिक्रियावादी आणि ते क्रियावादी म्हणजे ते क्रिया करणार, आपण प्रतिक्रिया देत बसणार. ते क्रिया करणार, आपण प्रतिक्रिया. तोपर्यंत तिसरीच क्रिया करणार, आपण प्रतिक्रिया देत बसणार. आपण क्रिया कधी करणार आहोत? आपल्याला कुठेतरी क्रियावादी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. आपण आपलं जे म्हणणं आहे, जे महत्त्व आहे, ते सांस्कृतिक असेल, ते ऐतिहासिक असेल, ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, ते ठामपणे सांगायला आपल्याला भीती का वाटते? यांनी वातावरण असं निर्माण केलं आहे. या ज्या झुंडी निर्माण केल्यात ना, या झुंडी एवढ्या नृशंस आहेत, नराधम आहेत. या मानवतेला काळी माहीत खरं तर. या झुंडी लहान मोठा याची पर्वा करत नाही. तो कोण आहे कोण नाही, त्याचं बॅकग्राऊंड काय याची पर्वा करत नाही. तो तुटून पडतो आणि लोक घाबरतात. असं जर घाबरायचं जर ठरवलं तर या देशामध्ये स्वतंत्र विचार मांडायचं धाडसच कोणी करणार नाही. आणि हे धाडस करणं ज्या क्षणी बंद होईल त्या क्षणी या देशाची लोकशाही, सहिष्णू परंपरा दिलेली असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण घाबरणं, आपला आवाज बंद करणं हे किती विनाशक आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. कारण लोकशाहीचा अर्थ होतो काय? सर्वांना निवडीचं स्वातंत्र्य आहे, सर्वांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, सर्वांना जगण्याचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला खाण्यापिण्याचंही स्वातंत्र्य आहे, त्याला वस्त्र पावणं कोणती घालायची कोणती नाही याचंही स्वातंत्र्य आहे.
या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न गेले 10 वर्ष होत आहेत, लागोपाठ होत आहे. म्हणजे स्वातंत्र्य संकुचित होत आहे. दुसरी गोष्ट, खाजगीपणाचा कायदा, प्रायव्हसी, घटनेमध्ये त्यासाठी बदल करावा लागणार होता. अजून झालाय का? प्रायव्हसी ॲक्ट आलाय का? नाही आला. कारण यांची समस्या ही आहे की खाजगीपण जपण्याचा अधिकार जर दिला तर आधार कार्डच पहिले बंद करावं लागतील, पॅन कार्ड बंद करावं लागतील. कारण खाजगी माहितीवर होणारं अतिक्रमण इतक्या भयंकर वेगाने आज होतच आहे. त्याचा वापर राजकीय दृष्टीने, आर्थिक संस्थानं आर्थिक दृष्टीने करतातच आहेत. तुम्ही काय करताय, काय विचार करताय आणि कोणता विचार करताय, तुम्ही कोणाला मत देणार आहे, तुम्ही आज संध्याकाळी काय खाणार आहे, सकाळी काय करणार आहात, या सगळ्या गोष्टी या खाजगीपणाच्या सीमा ओलांडून सार्वजनिक होण्याच्या किंवा विशिष्ट संस्थांच्या ताब्यात जाण्याचा धोका त्याच्यामुळे आहे. परंतु अजूनही प्रायव्हसी ॲक्ट बनला नाही, बनवून दिला गेला नाही. घटनेचा गैरवापर करण्याचं प्रमाण गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड वाढलं. उदाहरणार्थ गोहत्या बंदीचा आपण कायदा घेऊ. हत्या करणं चांगलं आहे असं जगातला कोणी माणूस म्हणणार नाही, शेतकरी म्हणत नाही. जो शेतकरी विकतो कसायला तो शेवटी त्याचा नाईलाज असतो, तो विकतो. पण याच्यावर कायदा कसा बनवू शकतो? याच्यावर कायदा नाही बनवू शकत. घटनेच्या तत्वांचा, घटनेतलंही तत्व आहे की जी दुभती जनावरं आहे, दुभत्या जनावरांना कत्तल करण्यासाठी नेण्यावर सरकार बंधन घालू शकतं. त्यांनी सरसकटच ते बंधन करून टाकलं. सरसकट बंधन केल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती अडचणीत आली. पूर्वी कसं व्हायचं, गाय भाकड झाली, ती विकली, त्यात थोडेसे पैसे अजून घातले, नवीन गोरा किंवा काळवड विकत घेतली, त्याची एक चक्र सुरू होतं. आता या कायद्यामुळे येत्या 25-30 वर्षात स्थिती अशी येणार आहे आणि तशी आलेलीच आहे. मी वाराणसीला गेलो होतो. हा कायदा ज्यावेळेस आला त्यावेळेस, ही गोष्ट 15-16 सालची. आता वाराणसीच्या जवळ बुधोई नावाचं गाव आहे. तिथे आपल्याला माहीतच आहे हे सगळे सपाट प्रदेश असल्यामुळे बाण वेगळा असा, फक्त पीक बदललं की बाण बदलला एवढं कळतं, नाहीतर ते काही सपाटच जमीन आहे. भारत घ्या सगळं, जागतिक पातळीवर भारताचं किती साहित्य आहे. अजूनही आपल्याला गीतांजली आहे रवींद्रनाथ टागोरांची, याच्यावरच आनंद बाळगावा लागतो. म्हणजे आमचे कवी फक्त इथल्याच लोकांना खुश करण्यापुरतं, कारण त्यांची बुद्धिमत्ता ऐकणाऱ्यांची तेवढीच आणि म्हणणाऱ्यांची तेवढीच अशी असल्यामुळे जागतिक पातळीवर जाण्याची शक्यता नाही. हे असं का झालं? कारण आम्ही शिक्षणाचा जो मतितार्थ घ्यायला पाहिजे होता, मुलार्थ घ्यायला पाहिजे होता, तो आम्ही घेतलाच नाही. तो पूर्वी सांगितला होता. वैदिकांची शैक्षणिक पद्धती घोकमपट्टीची आहे, पाठांतर. आपली शिक्षण पद्धती जर तुम्ही पाहिली असेल तर बहुतेक पाठांतर आधारितच आहे. ज्याचं पाठांतर चांगलं तो चांगले मार्क मिळवतो, किंवा ज्याची स्मरणशक्ती चांगली तो जास्त मार्क मिळवतो. तिथे आकलन, कल याला काही फारसं महत्त्व नाही. आणि दुसरीकडे ही समण संस्कृती आहे. समण संस्कृती शिक्षणशास्त्र आहे बरं का. ते शिक्षणशास्त्र आचारांग सूत्रामध्ये जे आगम, जैन आगमातलं पहिलं आगम आचारांग सूत्र, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की विद्यार्थ्याला त्याचा नैसर्गिक कल बघून त्याला त्या पद्धतीने तयार करणं हे आचार्याचं किंवा गुरुचं काम असतं. आम्ही कोणाचा कल बघत नाही. आई बापाही मुलांचा कल बघत नाही. त्याचा मुलगा इंजिनियर गेला, हाही इंजिनियर गेला पाहिजे, का मला इंजिनियर नाही होता आलं मग माझा मुलगा तर इंजिनियर झालाच पाहिजे. अशी आपली स्वप्न आपण मुलांवर लादतो आणि त्यांना एक भारवाही हमाल बनवून टाकतो आणि त्याची प्रगतीचे मार्ग बंद करतो. मग आपल्या देशात विद्वत्तेचा स्फोट होईल, बुद्धिमत्तेचा स्फोट होईल. असे बुद्धिशाली निर्माण कसे होणार आहे? आणि ते जर निर्माण झाले नाही तर हे असे जे वातावरण निर्माण होतात
अशी जी आव्हानं निर्माण होतात त्याचं निराकरण करायला, त्याला तोंड द्यायला आणि त्याला शह द्यायला एक समाज निर्माण कसा होईल. समाज विवेकी असला पाहिजे, सगळेच पुरोगामी म्हणतात नाही का. पण विवेक म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, याच्या ज्या नैतिक व्याख्या करायला पाहिजे, ज्या व्याख्या ठेवल्या पाहिजे त्या आपण ठेवत नाही. अजूनही आपल्या उत्तरांची भर जुन्या काळावरच असते. आम्ही नवीन उत्तर दिलीत का. आजही मराठी कवी आहेत, भरपूर आहेत. आज तर म्हणजे पीक आलेलं उदंड. पण आजही बोलता चालता उदाहरण देताना आम्हाला ज्ञानदेव तुकारामांचे अभंग का आठवतात. कारण त्यांनी मानवतेला स्पर्श करणारं काहीतरी एक विराट असं लिहिलं. आज आपण ती शक्ती हरपून बसलोय. आपण आता फक्त शब्दांचे खेळ करतो. शब्दांचे खेळ करणं ही चलाखी नव्हे, ती प्रतिभा नव्हे, प्रतिभेचा स्फोटही नव्हे, प्रगल्भतेचा आणि बुद्धिमत्तेचा तर दूर दूर सुद्धा संबंध नाही. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण आज आपण अशा ठिकाणी अशा वळणावर आलो आहोत, एका कडेलोटाच्या वळणावर आलेलो आहोत. समजा 24 साली BJP आली असं गृहीत धरा. आपण असेच वागलो तर ते येईलच, हे पण गृहीत धरा, काही हरकत नाही. हा 12,000 वर्षाचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये पुढच्या वर्षापासून 1,01% येणार म्हणजे येणार. कारण त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि ती केंद्र सरकारने केली आहे. ती काय सोम्या गोम्याने केलेली घोषणा नाही. अभ्यासक्रम येणार, विज्ञानाची पुस्तकं बदलणार, इतिहासाची पुस्तकं बदलणार, मुस्लिम इतिहास ब्रिटिशांचा वसाहत करणार. फार आजकाल टीका करतात म्हणजे हा वसाहतवादी इतिहास, कॉलोनियल हिस्ट्री आम्हाला नको आहे. तो वसाहतवादी इतिहास नष्ट केला तर प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी वाचली पहिल्यांदा भारतामध्ये आणि अशोकाचे शिलालेख उलगडले, ते एका ब्रिटिशांनी उलगडले. हा इतिहासही तुम्हाला पुसून टाकला. ब्रिटिशांनी देशाची लूट केली, हे सत्यच आहे. परंतु त्यांनी देशाला खूप गोष्टी दिल्यासुद्धा, हे आपण कसं विसरतो. आधुनिक ज्ञान विज्ञानाशी परिचय आपल्याला ब्रिटिशांमुळे झाला. कला कौशल्य भारतातले जे आहे त्याला एक ताज जो चढवला म्हणतो आपण, त्याला ताजच हा शब्दच योग्य आहे, तो इस्लामने चढवलेला आहे. शक आले होते भारतामध्ये, शक आले, कुशाण आले, हूण आले, अगदी मध्य आशियामधलं काही टोळ्या आले, काही चीनमधनं पण आलेले आहेत, उत्तर पूर्वेमधल्या राज्य जी आहेत आपली, काही ब्रह्मदेशातले आलेले आहेत. उद्या ब्रह्मदेशाशी युद्ध करायचं का, चीनशी युद्ध करायची त्यांची हिंमत नाही. मग चीनचं तुम्ही काय करणार आहात. केवळ कोणीतरी एक शत्रू डोळ्यासमोर ठेवला की आपलं काम सोपं होतं. ते त्याच्याकडे बघ, तो उद्या त्याची संख्या वाढली तर काय होईल, ही अशीच भीती येतात. 700 वर्ष राज्य होतं इस्लामचं, कुठे संख्या वाढली. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, कुठे ख्रिश्चन वाढले. अनेक धर्म तर नष्टही झालेले आहेत तसे काळाच्या ओघामध्ये. भारतामध्ये अनेक धर्म नष्ट झालेले आहेत. जसं आजीवक धर्म आहे तो नष्ट झाला. असे अनेक छोटे छोटे धर्म इतिहासात नष्ट झालेले आहेत. देवता नष्ट झाल्या, धर्माचं काय धर्म असलं. कुशाणांच्या काळामध्ये ज्या देवता पूजल्या जात होत्या त्या देवतांची आज अवशेष सुद्धा मिळत नाही. राक्षस देवता, रात्र देवता, या देवता होत्या. आज रात्र देवता नावाची कोणती देवतेचं मंदिर आहे का आपल्याकडे. अख्ख्या देशात तुम्हाला सापडणार नाही. बरं, आपण ग्रीक देवताही पूजत होतो, अफ्रोदायती. तिला आपले भारतीय लोक एरोदिती म्हणायचे. त्या एरोदितीची कुशाण काळात मथुरेला मंदिरं होती आणि जात होते लोक त्या मंदिराला, लोक जात होते. पण ते नष्ट झाले. तर देवसुद्धा नष्ट होता. देवसुद्धा नष्ट जिथे होता तिथे यांच्या तत्वज्ञानाची, यांच्या सत्तेची काय गत होणार. सुरू करून महावीर अकोळे सरांनी फारच मोठं कार्य केलेलं आहे. जयसिंगपूरची
ही उपस्थिती पाहून इथे विवेकी, विचारी आणि समजावून घेणारे लोक आहेत याचा एक अनुभव मिळाला. जयसिंगपूरला मी पहिल्यांदा झालं. राजेंद्र कुमार सर आमचा तर फार जुना परिचय, एक विचारवंत तुमच्यामध्ये आहे, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट. हे सगळं असताना आपण काय केलं पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि कोणत्या दिशेने जायला पाहिजे, अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. विचार सर्वांनी करावा एवढीच मी आग्रहाने विनंती करेन.